गुड इव्हिनिंग सगळ्यांना. आता आपण मराठी व्याकरण हा पण समजून घेऊ. आता ज्या विद्यार्थ्यांना अजून व्याकरणाचे टॉपिक पाहिजे असतील तर त्यांनी ही ॲप डाउनलोड करा. PS सिसो अकॅडमी प्ले स्टोअरवर जाऊन ॲप डाउनलोड करा. बाकी तुम्हाला सीटेट संदर्भात सगळी काही माहिती इथे उपलब्ध होऊन जाईल. इथे कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला दिलेला आहे. आज म्हणजे तब्येत बरी नाही, पण मग मी तुम्हाला व्याकरण ते काळजीपूर्वक समजून देतो. ते तुम्ही काळजीपूर्वक समजून घ्या आणि याच्यावरच तुम्हाला प्रश्न विचारले जाणार. इथे तुम्हाला काही अडचण असेल ॲप डाउनलोड करून घ्या. सगळं काही तिथे तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल. आज आपण व्याकरणाचे टॉपिक बघणार आहोत. तर कोणते टॉपिक बघणार आहोत? देशेश शब्द, आगत शब्द, शंकर शब्द, रूढ शब्द आणि योग रूढ शब्द हे आपण बघणार आहोत. काळजीपूर्वक समजून घ्या. फक्त समजून घेण्यावर भर द्या. पाठांतर कुठेही करू नका. आणि सगळ्यात महत्वाचं, तुमच्यासाठी एवढा प्रयत्न करतोय ना, तर प्रत्येक विद्यार्थ्याने लाईक बटन नक्की करा. सगळ्यात महत्वाचं लाईक नक्की करा. आता पहिला आपण देशेश शब्द. देशेश शब्द हा आपण बघणार आहोत. देशेश शब्द नक्की कशाला म्हणतात बघा. काय म्हटलंय आता मराठी देशेश. मराठी देशेश म्हणजे शब्द म्हणजे संस्कृत किंवा इतर कोणत्याही परकीय भाषेतून आलेले नसून मूळ स्थानीय बोली भाषेतून किंवा महाराष्ट्रातील प्रादेशिक भाषेतून आलेले आहेत, त्यांना देशी शब्द असे म्हणतात. म्हणजे सगळ्यात महत्वाचं समजून घ्या. देशी शब्द म्हणजे जी भाषा असेल, उदाहरणार्थ ती हिंदी असो, मराठी असो, कुठली भाषा असेल, पण त्या भाषेतले ते मूळ शब्द पाहिजे. त्याच भाषेतले मूळ शब्द, दुसऱ्या भाषेतले शब्द नकोय. म्हणजे संस्कृत मधले सुद्धा शब्द नकोय किंवा परकीय भाषेतले सुद्धा त्या भाषेमध्ये शब्द नको. मूळ शब्द पाहिजे त्याच भाषेतले. म्हणजे ती मराठीची जरी भाषा असेल किंवा हिंदी पण असेल, दोघांना फायदा होईल तुम्हाला, हिंदी आणि मराठीसाठी पण. म्हणजे एवढं लक्षात आलं असेल की जी मूळ भाषा असते, आता उदाहरणार्थ आपण मराठी भाषेसंदर्भात बघत आहोत. मराठी भाषेमध्ये जे शब्द मूळ आहेत म्हणजे काय, ते संस्कृत पण नाही आणि परकीय भाषेतले पण नाही, स्वतः मराठीचे शब्द आहेत. ते शब्द ज्याच्यामध्ये असतील त्याला काय म्हटलं जाईल? देशेश शब्द असं म्हटलं जाईल. शब्द असे म्हणतात. उदाहरणार्थ बघा, इथे दिलेले लोटा, पगडी, बाळा, गाडा, लुंगा, मठ्ठा हे काय आहेत? मूळ आपल्या मराठी भाषेचे आहेत किंवा मराठीच्या बोली आहेत त्याचे शब्द आहेत. मुद्दा कळाला? जे मूळ भाषा असते त्याच भाषेतील शब्द किंवा त्याच्या बोली भाषेतील, पण परकीय भाषा नाही, परकीय भाषेतील शब्द चालत नाही किंवा संस्कृत भाषेतील शब्द चालत नाही, हिंदी भाषेतील शब्द सुद्धा मराठीमध्ये चालत नाही. एवढं तुम्हाला लक्षात आलं असेल. जी भाषा आहे त्याच भाषेतील शब्द म्हणजे देशेश शब्द. कळालं? आता आपण घरगुती वापरातील मराठीतील प्रमुख देशेश शब्द आपण समजून घेऊ. बघा, लोटा, बाडा, गाडा, पगडी, ठिगळं माहित आहे ना तुम्हाला? ठिगळं, मठ्ठा, खुळखुळा, डिबिया, उंबरट. उंबरट माहित आहे ना? त्याच्यानंतर अवयन, जे आपले अवयव आहेत, शरीराचे भाग आहेत, त्यांना दिले बघा नाव. डोळे, माथा, पोट, चमडी, थुमकणे हे काय आहेत? आपले देशी शब्द आहेत. देशी शब्द आहेत, मराठी भाषेतले आहेत. त्याच्यानंतर लोकसंस्कृतीनुसार बघा, खेडा माहित आहे ना? लाकूड, शेत, भात, चोर हे काय आहेत? आपले मूळ मराठी भाषेतील शब्द आहे. म्हणजे एवढं लक्षात आलं, देशी शब्द म्हणजे त्याच भाषेतील मूळ शब्द, त्यामध्ये संस्कृत पण मिक्स नसावं किंवा परकीय भाषेतील पण शब्द नसावं, याला देशज शब्द असं म्हटलं जातं. बघा, इथे तुम्हाला एक लाईन पण दिलेले. हे शब्द मराठी भाषेच्या जडणघडणीत विशेषतः ग्रामीण बोली भाषेतून महत्वाची भूमिका बजावतात. म्हणजे ग्रामीण मराठी भाषा बोली भाषा असेल त्यामधून आलेले असतील तरी चालतील, फक्त परकीय भाषेतून नाही पाहिजे. ती संस्कृत असेल तर हिंदी असेल किंवा कुठली असेल, त्याच्यामधले शब्द नसावे, फक्त त्याच भाषेतील त्याच बोली भाषेतील असावे. त्यांना देशेश शब्द असे म्हटले जाते किंवा देशी शब्द असे म्हटले. देशी म्हणजे काय? आपले ते भाषेबद्दल, नाही तर देशी वेगळंच तुम्ही अर्थ लावणार. त्याच्यानंतर विदेशी शब्द. आता आपण विदेशी शब्द याला आगत शब्द असं पण म्हटलं जातं. बघा, विदेशी शब्द याला आगत शब्द असं म्हटलं जातं. आता विदेशी या शब्दावरूनच तुम्हाला कळालं असेल का तो परकीय भाषेतला शब्द आहे, परकीय भाषेतला शब्द आहे, दुसऱ्या भाषेतील शब्द आहे. अर्थ लक्षात घ्या, तो फक्त आपल्या मराठीमध्ये समाविष्ट झाला किंवा जी आपली मातृभाषा वापरतोय, उदाहरणार्थ तुमची हिंदी पण राहू शकते मातृभाषा, पण त्या हिंदी भाषेमध्ये जर एखाद्या परकीय भाषेचा शब्द आला किंवा मराठी भाषेचा शब्द हिंदीमध्ये आला, तिला विदेशी शब्द किंवा आगत शब्द असं म्हटलं जातं. आता समजून घेऊ. मराठी भाषेतील देशेश शब्द हे मूळच्या स्थानिक, ग्रामीण किंवा लोक भाषेतून आलेले आहेत. बघा, आपण देशेश शब्द बघितलं का ते काय स्थानिक असेल, ग्रामीण असेल, लोक भाषा असेल, इथून आलेले. लोटा, डोळा, झाडू. तर आगत शब्द बघा, तर आगत शब्द परकीय भाषा. बघा, आगत शब्द कुठून आलेले?
परकीय भाषेतून अरब, फारसी, इंग्रजी, पोर्तुगीज यासारख्या परकीय भाषेतून मराठीत मिसळलेले असतात. मराठीत असो किंवा कुठल्या भाषेत मिसळलेले असो, यांना काय म्हटलं जाईल? मग आगत शब्द असं म्हटलं जाईल किंवा विदेशी शब्द असं सुद्धा म्हटलं जातं. आता बघा, आपण अर्ज, अर्ज, बस, टेबल, फणस हे शब्द आपल्या मराठी भाषेत वापरतो. मग हे शब्द कोणते? मग तुम्हाला असंच विचारलं जाईल का बस आहे, बस काय तर इंग्रजी, अर्ज काय, फणस काय, म्हणजे हे काय आहेत? आगत शब्द आहेत. काय आहेत? आगत शब्द आहेत. त्याला विदेशी शब्द असं म्हटलं जातं. या शब्दांचा वापर दैनंदिन व्यवहारात मोठ्या प्रमाणात होतो. बघा, होतोय ना? तर होतो, आपल्याकडे चालूच आहे ना. देशेश, बघा आता देशेश संदर्भात तुम्हाला हिंट अजून दिलेली आहे. हे शब्द भारतीय भारतीय पण संस्कृत नसलेल्या स्थानिक बोली भाषेतून आलेले. बघा, आपण देश शब्द काय बघितले? देशेश शब्द हे भारतीय किंवा भारतीय आहेत, पण संस्कृत संस्कृत नसलेल्या स्थानिक बोली भाषेतून आलेले. म्हणजे मुद्दा कळाला का? का आपली जी मूळ मराठी आहे त्याच्यामध्ये जे शब्द आहेत ते संस्कृत नाहीयेत, संस्कृत नाहीयेत, मूळ मराठीचे आहेत, ते स्थानिक बोलीतून आलेले, त्यांना आपण देशेश म्हणतो. पण इथे दिले बघा, लोटा, दगड, गुडगा, मुलगा, झाडू, लाकूड, गाडी, पगडी, टिळक, तिगळ, हे मी परत यासाठी घेतलं का तुम्हाला समजलं पाहिजे का देशेच आणि विदेशी. आता आगत शब्द, आगत म्हणजे विदेशी. आता आगत शब्द आपण बघणार आहोत. आगत शब्द जर तुम्ही एक वेळा समजून घेतला, आता तुम्हाला देशी तर कळालं, आता आगत शब्द म्हणजे विदेशी शब्द पण तुम्हाला समजून देतो. वर तर तुम्हाला सांगितलं का परकीय भाषेतून, तुमच्या लक्षात आलं असेल. आता बघा, इथे परकीय भाषेतील जे शब्द आहेत ते आपल्या मराठी भाषेत मिसळलेले आहेत किंवा हिंदीमध्ये जरी असतील तरी त्यांना मग तुम्हाला ओळखता. आता अरब भाषेतील अर्ज, इनाम, किताब, कसाब, जहांगीर हे आपल्या येतात. म्हणजे हे कोणते आहेत? आगत शब्द, विदेशी. त्याच्यानंतर फारसी भाषेतील शब्द कारखाना, खान, खुळखुळा, गुन्हेगार, चष्मा, जमीन, हे काय आहेत? फारसी भाषेतील शब्द पण मराठीमध्ये आलेले आहेत, म्हणजे आगत शब्द आहेत. त्याच्यानंतर इंग्रजीमध्ये बस, टेबल, पेन, ऑफिसर, डॉक्टर, कोर्ट, फाईल, पोलीस, इंग्रजी भाषेतील. पोर्तुगीज, पोर्तुगीज शब्द काय? फणस, बटाटा, पगार, इस्त्री, चावी, तिजोरी, हे काय आहेत? आगत शब्द, विदेशी शब्द आहेत, आपल्या मराठी भाषेत आलेले. मग तुम्हाला असं जर दिलं असेल का फणस हा शब्द काय काय मग देशेश आहे का? तर अजिबात नाही. तो शब्द काय आहे? आगत शब्द म्हणजे विदेशी शब्द आहे. मुद्दा कळाला? मुख्य फरक काय आहे आपण समजून घेऊ. देशेश स्थानिक बोली भाषेतून उगम पावलेले. देशेश म्हणजे काय? स्थानिक बोली भाषेतून उगम पावतात. आणि आगत शब्द म्हणजे काय? परकीय किंवा इतर भाषेतून. बघा, परकीय किंवा इतर भाषेतून काय करतात? ते आपल्या भाषेत मिसळतात. परकीय भाषामध्ये ती संस्कृत असेल किंवा कुठली असेल, फक्त ती भाषेमध्ये मिसळली जातात, जी भाषा मूळ असते त्याच्यामध्ये. कळाला आता? आता त्याच्यानंतर शंकर शब्द आपण बघणार आहोत. बघा, आता शंकर शब्द आपण बघणार आहोत. शंकर शब्द म्हणजे काय आधी समजून घ्यायचं, मग तुम्हाला कळतं. दोन भिन्न भाषेतील शब्द एकत्र येऊन तयार होणाऱ्या शब्दास शंकर शब्द म्हणतात. बघा, दोन भिन्न. आता आपण आता मागे काय बघितलं आगत शब्दामध्ये, विदेशी मध्ये, का आपल्याला डायरेक्ट तो शब्द येत होता, डायरेक्ट तो त्या भाषेतील शब्द येत होता, त्याला आपण आगत शब्द किंवा विदेशी शब्द असं म्हणत होतो. पण आता शंकर शब्द कसा तयार होतो? दोन वेगवेगळ्या भाषेतील शब्द एकत्र जोडून जेव्हा येतात तेव्हा त्यांना आपण शंकर शब्द म्हणतो. आपण पुढे काळजीपूर्वक समजून घेऊ. बघा, मराठीत प्रचलित असलेले मिश्र शब्द म्हणून ओळखले जातात. त्यांना अजून आपण काय म्हणतो? शंकर शब्दाला मिश्र शब्द असे सुद्धा ओळखले जातात. उदाहरण दिले बघा तुम्हाला. लाठी चार्ज. आता लाठी चार्ज हा शब्द, लाठी आणि चार्ज याची जर फोड केली, लाठी हा शब्द आपण हिंदी पण म्हणू शकतो किंवा मराठी पण म्हणू शकतो. बघा, लाठी. पण चार्ज हा शब्द काय असेल? इंग्रजी आहे. म्हणजे काय? लाठी आणि चार्ज म्हणजे काय? हिंदी आणि इंग्रजी किंवा मराठी अशा वेगवेगळ्या भाषाचा शब्द मिळून तयार झालेल्या त्या शब्दाला काय म्हणतात? शंकर शब्द. पुढे आपण बघू. बघा, गाडी खाना. गाडी काय आहे? मराठी शब्द. आपण बघितलं देशेज आहे. गाडी शब्द काय? मराठी आहे, देशेज आहे. पण खाना शब्द काय? फारसी आहे. मग तुम्हाला कळालं असेल, मग शब्द काय बनला? गाडी खाना म्हणजे काय? कोणता शब्द आहे? मग शंकर शब्द काय आहे? कारण दोन भिन्न भाषेतील म्हणजे दोन वेगवेगळ्या भाषेतील शब्द ज्या वेळा एकत्र येतो त्याला काय म्हटलं जातो? शंकर शब्द म्हटलं जातं. अजून तुम्हाला बघा इथे लाठी चार्ज उदाहरण दिलेले, गाडी खाण्याचं उदाहरण दिलेले. सुभाषण म्हणजे सुभाषण, संस्कृत मधला सु आणि
हिंदी भाषण म्हणजे हा शब्द कुठून आलेला आहे? संस्कृत किंवा हिंदी मधून. मग सुभाषण शब्द तयार झाला म्हणजे शंकर शब्द. शंकर शब्द तुम्हाला एवढ्या लक्षात आला असेल. शंकर शब्द म्हणजे दोन वेगवेगळ्या भाषा किंवा तीन वेगवेगळ्या भाषा असतील, या भाषांमधून जे शब्द एकत्र होऊन एक शब्द तयार होतो. मुद्दा कळाला? एकत्र होऊन एक शब्द तयार होतो. जसं उदाहरणार्थ आपण बघितलं लाठी चार्ज. लाठी शब्द हिंदी असेल, बरोबर आहे का नाही? हिंदीच पाहिजे असं नाही, कुठलाही असेल. लाठी चार्ज हा शब्द, लाठी हा शब्द हिंदी आणि चार्ज काय इंग्रजी, म्हणजे दोन वेगवेगळ्या भाषेतील शब्द एकत्र येतात, त्यावेळेला जो शब्द तयार होतो सोपी वाक्य, त्याला शंकर शब्द असं म्हटलं जातं. कळालं? त्याच्यानंतर अजून काही तुम्हाला शब्द दिलेले आहेत म्हणजे तुमचा टॉपिक क्लिअर होऊन जाईल. जिल्हाधीश बघा, जिल्हा अधिक अधीश. अरब 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 शब्द आणि संस्कृत शब्द मिळून तयार झाला डबावाला. डबावाला मराठी हिंदी तयार झाला. टपाल खर्च, टपाल खर्च, टपाल मराठी खर्च काय फारशी आहे. वाहतूक पोलीस, वाहतूक पोलीस बघा, वाहतूक पोलीस हा शब्द म्हणजे वाहतूक आणि पोलीस हे दोघं मिळून शब्द तयार झाला वाहतूक पोलीस. आता आपण बघा, वाहतूक काय मराठी, पोलीस काय इंग्रजी. तिकीट बारी, तिकीट बारी काय तिकीट इंग्रजी आणि बारी काय मराठी आहे. झाला का नाही शंकर शब्द तयार. बंदूकधारी, बंदूकधारी, बंदूक हा शब्द कुठला आहे? तुर्की आहे. आणि धारी हा शब्द काय संस्कृत आहे. म्हणजे मुद्दा कळाला. दोन वेगवेगळ्या भाषा असतील किंवा तीन वेगवेगळ्या भाषा असतील, त्या भाषा एकत्र येऊन एक शब्द तयार होतो, त्याला शंकर शब्द असं म्हणतात. नाहीतर मग शंकर शब्द कोणता? आता कळालं तुम्हाला शंकर शब्द. आता इथे तुम्हाला एक दिलेले बघा, हे शब्द दैनंदिन संभाषणात आणि व्यवहारात मोठ्या प्रमाणात वापरले जातात. वापरले जातात का नाही? तर वापरले जातात. जे भाषेची लवचिकता दर्शवतात. भाषेची लवचिकता म्हणजे काय? वापरतो आपण, त्याच्यामुळे भाषेला काय सुलभ होते असं आपण म्हणूया. त्याच्यानंतर रूढ शब्द. आता आपण शंकर शब्द बघितले, शंकर शब्द बघितले, त्याच्यानंतर रूढ शब्द. आता रूढ शब्द काय आधी समजून घेऊ, त्यानंतर तुम्हाला विश्लेषण देऊन टाकतो. मराठीत रूढ शब्द म्हणजे असे शब्द जे परंपरेने एका विशिष्ट अर्थासाठी वापरले आहेत, ज्याचे तुकडे केल्यास त्याला स्वतंत्र अर्थ राहत नाही. म्हणजे मुद्दा समजून घ्या. रूढ शब्द म्हणजे असे काही जे शब्द आहेत, ते शब्द आपण एकाच अर्थाला वापरतो, एकाच अर्थासाठी वापरतो, त्यांची फोड केल्यावर त्याच्यापासून अर्थच निघत नाही. उदाहरणार्थ घर हा शब्द आहे बघा, आपण घर शब्द आहे. आता घर शब्दाला आपण घ वेगळा केला आणि र वेगळा केला, याच्यापासून काही अर्थ तयार होईल का? तर अजिबात नाही. ज्या वेळा ते जोडल्या जाईल. मग एवढं लक्षात आलं, रूढ शब्द म्हणजे काय? ज्या शब्दाचा आपण बघा ज्या ते तुकडे केल्यास म्हणजे त्याचे आपण जर वेगळं केल्यास त्याला स्वतंत्र अर्थच राहत नाही. राहतोय का अर्थ? आपण घर शब्द आहे, आपण दोघं जोडले तरच अर्थ तयार होतो. मग असे जे शब्द आहेत का ते काय पूर्वीपासून आपण वापरत आलेले घर, ते आता आपण घर हा शब्द आहे, याचा वेगळा अर्थ निघाला का? अजून घर याचा शब्दाचा वेगळा अर्थ निघाला का? तो घरासाठीच वापरला गेलाय. हत्ती शब्द हत्तीसाठी वापरलाय. नाही सर आता आपण वाघाला वापरायला लागलो, तर नाही ना. म्हणजे एवढं तुम्हाला काय म्हणतंय, म्हणजे असे शब्द जे परंपरेने एका विशिष्ट अर्थाने वापरलेले, एका विशिष्ट, घर कसं घरासाठीच का? नाही सर घर, आता आम्ही घर हा शब्द आहे ना, आम्ही फळांना वापरतो, तर नाही वापरत ना. म्हणजे रूढ शब्द मुद्दा कळाला का त्याचं आपण फोड जरी केली, वेगळा जरी केला, तुकडे जरी केले, त्याच्यामध्ये काय अर्थ निघत नाही. अर्थ निघत नाही. ज्या वेळा ते जोडल्या जातो त्याच वेळा त्याच्यातून अर्थ निघतो. आता रूढ शब्दाची वैशिष्ट्ये, आता हे बघा, तुम्हाला इथे वरती आता व्याख्याची काही गरज नाही. रूढ शब्दाची वैशिष्ट्ये उदाहरणे बघा. तुकडे करता येत नाही, फोड केल्यास अर्थपूर्ण भाग मिळत नाही. बघा, फोड करू शकतात पण अर्थपूर्ण काही मिळेल का? तर अजिबात नाही. हा घ इकडे घेतला, र इकडे घेतला, काही मिळालं का? तर काहीच मिळालं नाही. उदाहरणार्थ बघा, इथे दिलेले तुम्हाला शब्द घर, डोळा. आता डोळा आहे, आळा बाजूला करा बरं, काही अर्थ निघेल का? तर अजिबात नाही. जेव्हा जोडलं तेव्हा अर्थ निघेल. दगड असेल, आपण दगड शब्द याची बी फोड करा, दगड वेगवेगळे करून टाका, काही अर्थ निघेल का? तर अजिबात नाही. फुल आहे, फुल, काय अर्थ निघेल का? अजिबात नाही. पाणी शब्द पा एका बाजूला नी करा, काही अर्थ निघतो का? तर अजिबात नाही. म्हणजे यांना रूढ शब्द, जमीन असेल, नदी असेल, घोडा असेल, यांना आपण जरी यांचा भाग केला, यांचा भाग केला, याच्यापासून काही अर्थ तयार होतो का? तर त्यांना काय म्हटलं जातं? रूढ शब्द असं म्हटलं जातं. म्हणजे त्यांचे आपण तुकडे जरी केले, स्वतंत्र जरी केले, त्याच्यापासून अर्थ तयार होत नाही, मात्र एकत्र केल्यावरच त्याच्यापासून अर्थ तयार होईल. यांना रूढ शब्द असं म्हटलं जातं. काय कळालं? रूढ शब्द. तुम्हाला इथे विश्लेषण पण दिले बघा. घर आणि र वेगळे केले असता त्याचा अर्थ उरत नाही, म्हणून घर हा रूढ शब्द आहे. कळालं? आता
योगरूढ शब्द. व्हिडिओ लाईक नक्की करा, कारण एवढी धावपळ चालू ही तुमच्यासाठीच आहे. बघा, योगरूढ शब्द. आपण रूढ शब्द बघितलं, आता योगरूढ शब्द बघणार आहोत. कोणता शब्द बघणार आहोत? योग रूढ. रूढ बघितले, आता योगरूढ बघणार आहोत. आता योगरूढ शब्द म्हणजे असे शब्द जे दोन शब्दांच्या योगाने मिळून बनतात. बघा काय म्हटलेले, दोन शब्दाच्या योगाने मिळून बनतात, परंतु त्यांना मूळ अर्थ सोडून एका विशिष्ट अर्थासाठी रूढ प्रसिद्ध होतात. हे शब्द म्हणजे काय? योगरूढ शब्द म्हणजे जे दोन शब्द, बघा, दोन शब्दाच्या योगाने म्हणजे काय? दोघं शब्द एकत्र येतात आणि त्या दोघं शब्द एकत्र आल्यानंतर काय होतो? त्याच्यातून मूळ अर्थ सोडून एका विशिष्ट अर्थ म्हणजे काय? आता उदाहरणार्थ तुम्हाला दशानन शब्द दिलेला आहे. काय? दशानन. काय शब्द दिलाय? दशानन. दशानन शब्द असेल, वेगवेगळे शब्द असते. आता तुम्हाला विश्लेषण देतो म्हणजे तुम्हाला ते चांगलं समजेल. थांबा. बघा म्हणजे काय? मूळ अर्थ सोडून ते विशिष्ट एकासाठी वापरले जातात. तर ते कसं? बघा, हे शब्द सहसा बहुब्रीवी समाजाचे उदाहरण असतात. उदाहरणार्थ बघा, लंबोदर. बघा आता इथे शब्द काय दिलेला आहे? त्यांनी लंबोदर, म्हणजे तुम्हाला चांगलं समजेल. लंबोदर. लंब बघा इथे त्याची फोड केली, लंब अधिक उदर. आता आपण लंबोदर शब्द कोणाला वापरतो? गणपतीला वापरतो. कशासाठी वापरतो? गणपतीला वापरतो. बघा, लंब म्हणजे, बरोबर आहे का नाही? लंब म्हणजे आपण काय? मोठे वापरतो. लंब कशासाठी? मोठे. आणि उदर म्हणजे पोटासाठी. मग ज्या वेळा लंबोदर शब्द तयार झाला, मग आपण लंबोदर शब्द काय त्याचा, आता बघा, लंबचा इथे काही वेगळा अर्थ घेतलाय काय? उदरचा काही वेगळा अर्थ घेतलाय का? पण ते विशिष्ट अर्थासाठी वापरलं. कोणत्या अर्थासाठी वापरलं? गणेश यासाठी वापरलं. कशासाठी वापरलंय? गणेश यासाठी वापरले. त्याच्यानंतर काही महत्वाचे योगरूढ शब्द जे तुम्हाला मुद्दा समजून जाईल. त्याच्यानंतर काय म्हटलंय बघा, जलज. आता जलज हा शब्द बघा, जल म्हणजे काय? पाणी. आणि ज म्हणजे काय? जन्मलेला. काय म्हटलंय? जल म्हणजे काय? आता बघा, जल म्हणजे पाणी, ज म्हणजे जन्मलेला. आता ज्या वेळा हा जल शब्द तयार झाला, जलज शब्द आपण कशासाठी वापरला? मग कमळासाठी वापरला. कशासाठी? कमळसाठी वापरला. कमळ. जलज म्हणजे काय? कमळ. मग त्यावेळा आपण मूळ अर्थाचा त्याचा विचार केला का? जल म्हणजे पाणी, ज म्हणजे जन्मल नाही, तर ठराविक जलज म्हटलं तर आपल्याला काय आठवतं? कमळ आठवतं. काय आठवतं? कमळ आठवतं. म्हणजे पाण्यात जन्मणारे सर्वच नाही तर फक्त कमळ. पाण्यात जन्मणारे सर्वच नाही तर फक्त कमळासाठी वापरला जातो. बघा इथे तुम्हाला दशानन, बघा इथे दशानन दिलेले. दशानन. दश म्हणजे काय? 10. आणि आनंद म्हणजे काय? तोंड. आपण ज्या वेळा आपण तोंडासाठी वेगळा वापरला किंवा 10 साठी, तर आपण काय करतो? दशानन शब्द योगरूढ म्हणजे काय? का तो रावण याच्यासाठी वापरला जातो. आपण काय केलं? इथे काय म्हटलंय बघा, परंतु त्याचा मूळ अर्थ सोडून एका विशिष्ट, मूळ अर्थ सोडला ना आपण म्हटलंय का मूळ अर्थ घेतोय का? आता आपण मूळ अर्थ घेत नाही, तर ते काय एका विशिष्ट साठी वापरला गेलाय. म्हणजे दशानन म्हणजे कशासाठी? रावणासाठी. आपण कशासाठी वापरलाय? एका अर्थासाठी. नीलकंठ इथे म्हटले बघा, नील म्हणजे निळा आणि कंठ म्हणजे घसा. मग कशासाठी वापरतो नीलकंठ? शंकरासाठी. बरोबर आहे का नाही? लंब म्हणजे मोठे आणि उदर म्हणजे पोट. कशासाठी वापरलाय? गणेशसाठी. आता रूढ शब्द तुम्हाला कळालं. आपण योग शब्द बघितले. आता आपण पुढे अजून थोडा मुद्दा समजून घेऊ म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. ते बघा, आता एक शब्द आलाय गजानन. काय आलेला आहे? गजानन शब्द. गजाचे, हत्तीचे. म्हणजे कसं? गज म्हणजे काय? हत्ती. आणि आनंद म्हणजे काय? मुख. कशासाठी वापरतोय? तो पण गणेशसाठी वापरतोय. गजानन. हिमकर म्हणजे हिमक म्हणजे बर्फ आणि कर म्हणजे किरण. कशासाठी वापरतोय? चंद्रासाठी वापरतोय. कशासाठी वापरतोय? चंद्रासाठी वापरतोय. आता वैशिष्ट्य काय दिले बघा, हे यौगिक असूनही एका विशिष्ट अर्थासाठी वापरले जातात. हे यौगिक शब्द असूनही काय वापरले जातं? एका विशिष्ट अर्थासाठी वापरतोय ना. आता गजानन कशासाठी? गणपतीसाठी. दशानन कशासाठी वापरलाय? रावणासाठी. हिमकर कशासाठी वापरलाय? चंद्रासाठी. अजून तुम्हाला इथे दिले बघा. निळकंठ कशासाठी शब्द वापरलाय? शंकरासाठी. दशानन रावणासाठी. जलज कशासाठी? कमळासाठी. म्हणजे एका विशिष्ट याच्यासाठी काय वापरलंय? काय म्हटलंय? हे योग असूनही एका विशिष्ट
हे शब्द यौगिक असून एका विशिष्ट अर्थासाठीच वापरले गेले. काय केले? एका विशिष्ट अर्थासाठी या शब्दांचे विग्रह करता येतात. म्हणजे विग्रह करता येतो. आता विग्रह कसा करणार बघा. विग्रह करता येतात. पंकज, चिखलात जन्मलेले. पंकज म्हणजे काय? चिखलात जन्मले. परंतु हे कमळ या अर्थासाठी कायमस्वरूपी रूढ झाले. म्हणजे काय? पंकज म्हणजे काय? चिखलात जन्मलेले. पण परंतु हे कमळसाठी काय झालं? अर्थाने कायमस्वरूपी रूढ झालं. काय झालं? कायमस्वरूपी रूढ झालं. आता यावर काही प्रश्न आहेत, ते आपण प्रश्न काळजीपूर्वक समजून घेऊ. बघा, पहिला प्रश्न तुम्हाला दिलेला आहे, काळजीपूर्वक समजून घ्या. कोणचा शब्द रूढ आहे? बघा, आता कोणचा शब्द रूढ शब्द. आपण रूढ, आता बघा इथे पशु आहे, इथे उकार राहिलेला आहे, पशु. बघा, आता तुम्हाला रूढ शब्द तुम्हाला सांगितलंय वाचना तुम्हाला मी काय लक्षात काय ठेवायचं? रूढ शब्द का ज्या शब्दाची फोड जरी केली त्यामधून अर्थ निघणार नाही. आता बघा, वाचनालय आपण त्याचा फोड केली तर अर्थ निघतोय. समतलची पण फोड केली तर अर्थ पण निघेल. विद्यालयाची फोड केली तरी अर्थ निघेल. पण पशु या शब्दाचे आपण जर तुकडे केले, पशु वेगळा काही निघेल का? काही अर्थ निघेल का याच्यापासून? प आणि शिव होऊन जाईल, काहीच अर्थ निघणार नाही. म्हणजे काय झाला? हा रूढ शब्द झाला. काय झाला? रूढ शब्द झाला. मुद्दा कळाला. रूढ शब्द म्हणजे काय? ज्या शब्दाचे तुकडे केले किंवा फोड केल्यानंतर अर्थच निघत नाही त्याला रूढ शब्द असं म्हणतात. आपण बघितलं. त्याच्यानंतर तुम्हाला कोणचा शब्द योगरूढ आहे? बघा, आता योगरूढ म्हणजे काय? आता आपण बघितलं. योगरूढ म्हणजे काय? एकाच अर्थासाठी वापरलाय. म्हणजे काय? तो दोन शब्द एकत्र आलेले आपण बघितले. दोन शब्द ज्या वेळा ते एकत्र येतात ते एकाच अर्थासाठी वापरतात. आता बघा, पवित्र शब्द आहे का? पवित्र शब्द आलाय का तसा? तर अजिबात नाही. कुशल अजिबात नाही. विनिमय अजिबात नाही. पण आपण बघितलं होतं जलज. जल म्हणजे काय? पाणी. जल म्हणजे पाणी. जल म्हणजे काय? पाणी. आणि ज म्हणजे जन्मलेले. झाला का नाही योगरूढ शब्द? बघा, म्हणजे अशा पद्धतीने हा प्रश्न होता. त्याच्यानंतर बघा, इथे तुम्हाला अजून तिसरा प्रश्न दिलेला आहे. तिसरा प्रश्न, निम्न में से कौन सा रूढ? बघा, निम्न में से कोणचा शब्द रूढ नाहीये? आता रूढ शब्द आपण बघितले का ज्या शब्दांची फोड केली त्याच्यामधून अर्थ निघत नाही किंवा तुकडे केले तर अर्थ निघत नाही. बघा, दिन शब्दाची फोड केली अर्थ निघेल का? काहीच निघणार नाही. म्हणजे काय? हा शब्द रूढ आहे. बरोबर आहे का नाही? आपल्याला नाही विचारलंय म्हणजे याच्यामधलं नाहीये. घराची पण फोड केली तर अर्थ निघेल का? तर निघणार नाही. घोडाची पण घो आणि डा वेगळा केला अर्थ निघेल का? तर अजिबात नाही. पण विज्ञान शब्दाचे जर आपण तुकडे केले, विज्ञान शब्दाचे म्हणजे काय? विज्ञान म्हणजे काय? विशेष ज्ञान. याच्यापासून अर्थ बनला का? नाही. तर अर्थ बनला. विज्ञान म्हणजे काय? विशेष ज्ञान. म्हणजे मग आपल्याला विचारलं काय होतं का? रूढ नाही तर हा विज्ञान हा शब्द रूढ नाहीये. दिन शब्द रूढ आहे, घर शब्द घोडा आहे, हे रूढ शब्द आहेत. पण विज्ञान हा जो शब्द दिलेला आहे बघा, अजून दिसत नसेल तर बघा, दिन शब्द रूढ आहे, घर शब्द रूढ आहे, घोडा शब्द रूढ आहे, पण विज्ञान शब्द हा रूढ नाहीये. कारण विज्ञान योगरूढ. कळालं? म्हणजे अशा पद्धतीने. आणि तुम्हाला इथे प्रश्न अजून एक दिलाय बघा, निम्नलिखित में से कोणचा देशेश शब्द आहे? देशेश म्हणजे काय? मूळ भाषेतील. आता हिंदी भाषेनुसार तुम्ही विचार करा. हिंदी भाषेनुसार आता किंमत वेगळ्या भाषेतील प्युअर हिंदी शब्द आहे का? तर अजिबात नाही. हे ज्या प्युअर देहात. पण जुता शब्द काय? प्युअर हिंदी मधला आहे. म्हणजे हिंदीसाठी जर तुम्ही व्याकरणाचा विचार केला त्याच पद्धतीने मराठीमध्ये जो शब्द आपण चप्पल म्हणू, मराठीमध्ये समजा चप्पल शब्द आला असता, चप्पल असेल. जो शब्द म्हणजे मराठीमध्ये जे आपण मराठीमध्ये चप्पल पण नाही येणार, वेगळा शब्द येईल. तो जो शब्द मूळ भाषेतील असेल म्हणजे त्याला देशेच म्हणतात. आणि जो विदेशी भाषेतून आला असेल त्याला आगाज किंवा विदेशी शब्द असं म्हटलं जातं. आता प्रश्न संपलेले बघा. एवढेच प्रश्न. तुम्हाला फक्त हा टॉपिक कसा वाटला काळजीपूर्वक बघा, समजून घ्या आणि यावर आधारित मी तुम्हाला प्रश्न नक्की देईल. व्हिडिओ सगळ्यांनी लाईक नक्की करा. आज माझी तब्येत खरंच बरोबर नव्हती, व्हिडिओ घेणार नव्हतो, पण म्हटलं परीक्षा जवळ आली त्यासाठी व्हिडिओ घेतलेला आहे. व्हिडिओ लाईक प्रत्येकाने करा.